आपण सध्या पुणे इंदोर महामार्गावरील येवला येथे उभा आपण बघतो हा बस स्टँड चा प्रवेशद्वार असून या बस स्टँडच्या प्रवेशद्वारावरच महामार्गालगत मोठा खड्डा पडला। आपण बघतो अक्षरशः बसेस असो वाहनधारक असो प्रवासी असो यांना नक्की या खड्ड्यातून प्रवास करावा लागतो। नक्कीच बघितलं तर अनेक दिवसापासून हा खड्डा पडला असून वाहने तसेच बस स्थानकात जाणं करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। संबंधित प्रशासन याकडे दुरुस्ती करत नसल्याने अक्षरशः प्रवासी वाहनधारकांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। आपण बघतो अक्षरशः आता एक बस येते आणि अक्षरशः ही बस देखील या खड्ड्यातून प्रवास करते। एकूणच बघितलं तर पाण्याच्या मुळे खड्ड्याची खोली दिसत नसल्याने दुचाकी व पाच चारकींना वाहन चालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। नाशिकमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमुळे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर येवला शहरातील या धोकादायक खड्ड्यांकडे तातडीने लक्ष देण्याचे गरजेचे आहे। एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होते की काय असा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे। नरेंद्र बाटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला, नाशिक।